माझ्या वाडवडिलांची परंपरा आहे, रीत आहे, माझ्या वडिलाची मिरासी काय देवा तुझी सेवा करणं आणि सेवेच्या मोबदल्यात काही मागायचं. सेवेच्या देवा आमच्या वाडवडिलांनी अगदी विश्वंभर बाबापासून पहा निष्काम भक्ती केली. महाराज ज्या विश्वंभर बाबांनी निष्काम भक्ती केली महाराज, त्यांच्या निष्काम भक्ती पुढं देवाला पंढरपूर सोडून देहूला यावं लागलं. जी आज देहूमध्ये आपण मूर्ती पाहतोय विठ्ठल रुक्मिणीची, ती मूर्ती स्वयंभू मूर्ती, स्वयंभू स्वतः देव विश्वंभर बाबांसाठी तिथं प्रगट झालेले. काय मला सांगण्याचं तात्पर्य, त्या परंपरेतले माझे दिव्य तुकोबार आहेत. काय मग ते तुकोबार आपली परंपरा सोडून मागणी मागतील. काही मागणे वडिलाची रीत जाणत, आमच्या वाडवडिलांची रीत आहे तुझी भक्ती करणं आणि त्या भक्तीच्या मोबदल्यात काही मागायचं नाही, काहीच मागायचं नाही. असं आहे का? काय शब्द वापरलाय? काही मागणे हे काहीच नाही असं नाही. काही मागणे, काही मागणे, पण काही मागितल्याशिवाय राहायचं. बघा तुकोबाराय मागणी मागू शकत नाहीत. आपण जरा प्रमाणानिशी पाहिलं, पण महाराज तुकोबारायने याच प्रमाणातून सांगितलं काही मागणे हे आम्हा अनुचित. काय 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 काही मागणे हे आम्हा अनुचित, म्हणजे काही मागणं आम्हाच्यासाठी अनुचित आहे. अनुचित आणि अनुचित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय होतो? उचित. ज्या अर्थी काही मागणं अनुचित आहे त्या अर्थी काही मागणं उचित असलं पाहिजे. बरोबर आहे ना? अनुचित मागणीचे दोन प्रकार, एक अनुचित प्रकारची मागणी आणि दुसरी उचित प्रकारची मागणी. मागणीचे दोन प्रकार. मग तुकोबाराय म्हणतात आम्ही काही मागणं हे अनुचित आहे, आमच्यासाठी काही मागण्या हे अनुचित आहेत. अनुचित, मग अनुचित असणाऱ्या कोणत्या मागण्या आहे? तर अनुचित असणारी मागणी म्हणजे संसाराची मागणी. काय काय सोपं. अनुचित प्रकारची मागणी म्हणजे संसारातलं मागणं, संसाराविषयी काही मागणं हे अनुचित प्रकारचं मागणं आहे. कारण तुकोबारायांच्या कुठंच प्रमाणात पाहायला मिळत नाही की देवा मला पैसा दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे. उलट त्याचा त्याग केलाय. उलट ते नको. न लगे मुक्ती धन संपदा, संत संगा देई सदा. न लगे धन मुक्ती संपदा. तुकोबाराय म्हणतात अरे देवा आम्हाला धनही नको, तुझी मुक्तीही नको आणि तुझी संपदा देखील नको. एवढंच नाही, तुका म्हणे मज न लगे दसोडी. देवा अरे या संसारातील मला दसोडी देखील नको. ही तुकोबारायची मागणी. म्हणजे संसारातलं तुकोबाराय काहीच मागत नाही. पण ऐका तुकोबाराय उचित प्रकारचं काहीच सोडत नाही. मग उचित प्रकारची कोणती मागणी? उचित प्रकारची मागणी देवाविषयीची मागणी ही उचित प्रकारची मागणी. काय 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 देवाविषयीची मागणी ही उचित प्रकारची मागणी. उचित प्रकारची मागणी
काय आपल्याला परमार्थ कळावा, रुचावा, पटावा, पचावा आणि आपण त्या परमार्थात रममान व्हावं याकरता जे काही लागल ते मागणं म्हणजे उचित प्रकारचं मागणे. विठ्ठल उचित प्रकारची मागणी कधीच सोडत नाहीत आणि अनुचित प्रकारची मागणी कधीच मागत नाहीत. मग अशी उचित प्रकारची काय मागणी? तुकोबाराय म्हणले, देवा उचित प्रकारची मागणी सांगू. मला उचित प्रकारचं माझ्या जीवनामध्ये एवढंच वाटतंय, काय या जीवाचं कल्याण, या जीवाचं कल्याण संगतीनंच होतंय. काय 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 जीवाचं कल्याण, जीवाचं हित संगतीने होतंय, संगतीने. आणि ती संगती मला पाहिजे. काय बघा, संगतीच विशेष अशी महत्वाची जीवन जगत असताना संगतीला विशेष असं प्राधान्य शास्त्रकारांनी दिलंय, साधू संतांनी दिलंय. संगती शिवाय मनुष्य घडू शकत नाही. संगतीनेच मनुष्य बिघडतो, संगतीनेच मनुष्य घडतो, बिघडतो, घडतो. काय काय लक्षात येतंय ना? संगतीनेच मनुष्य बिघडलाही जातो आणि संगतीनेच मनुष्य घडला जातो. म्हणून संगती अतिशय महत्वाची. काय संगती अतिशय महत्वाची. मी सांगत नाही, तुकोबाराय स्वतः म्हणले आपलं कल्याण व्हावं संगतीनंच होतं, आपलं अनहित व्हावं, आपलं पतन व्हावं त्यालाही कारण संगतीच आहे. पतन उतार संघाचा महिमा, पतन उद्धार संघाचा महिमा. पतनालाही कारण संगतीच आहे, उद्धारालाही कारण संगतीच आहे. मग ज्या संगतीने माझा उद्धार होणार आहे ती संगती झाली पाहिजे. मग अशी उद्धाराला कारण असणारी कोणाची संगती? महाराज, जीवाचा थोडा बारकाईने विचार केला, जीव हा तिघाच्या संगतीत आहे. कोणा तिघाच्या संगतीत आहे? बघा, जीव जडाच्या संगतीत आहे, जीव जीवाच्या संगतीत आहे आणि जीव देवाच्या संगतीत आहे. तिघाची ही संगती करताना जीव पाहायला मिळतो. पण खरं सांगू, जीवाला कल्याणकारक किंवा हिताव असणारी संगती फक्त साधूची. बघा, जीव जडाची संगती करतो. थोडक्यात सांगून जातो, अजून अभंग आलो नाही मी, 15 मिनिटं राहिलेत माझ्याकडे. बरं चला आणतो, संगतीहून येतो तिथं, काळजी नका करू. काय मनुष्य हा जडाची संगती करतो की नाही? बघा तुम्ही, अन्न पदार्थ कसे आहेत? जड आहेत की नाही? त्याची संगती करतो मनुष्य, करतो की नाही? अगदी मस्त सकाळी सकाळी उठला, शेतात गेला, आंघोळ स्नान संध्याविधी सर्व उरकल्यानंतर गडबडीनं उरकून आपलं शेतात गेला. शेतात जरा नेटाचं काम होतं, गेला शेतात, काम करू लागला. अगदी 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, बघा आता काय 3 वाजले. पण घरच्याचं मागून तुकडा घेऊन यायचा काय बेत? महाराज, घरचे मागून नाही आल्यावर किती राग येतो. एकटा सकाळपासून राबत असावा आणि 3 वाजूस तर बिचारी आली नसावा, मग काय होय सतीश भाऊ? मग काय साधा राग येतो होय? वाटतं आता रूम न काढू का, आसूड काढू? असंच आहे ना? नाही, मला त्याला राग येतो की नाही? पहा तुम्ही, अगदी तो पण बिचारी नम म्हणता 3 वाजता आली. आता आणूच कशाला वेळ घालवायचा आहे? बिचारी आली, पण येत असताना तिनं चांगला बेत बनवून आणला. मस्त गावरान बाजरीची भाकर, तिळ लावून केलेली, आपलं मस्त पाट्यावर लाल चटणीचा गोळा, एक दह्याची वाटी, त्याच्यात साखर घातलेली, खमंग लसणाची चटणी, ह्या असं सगळ्या गोष्टी. आणि आता
अगदी सगळं ताट वाढलं, ताट बसला आणि बसल्यानंतर नुसतं त्या ताटाकडे बघू लागला. पोट भरत आहे? ताटाकडे बघितल्यानं पोट भरत आहे का? नाही. ते ताटातलं पोटात गेलं तर पोट भरत आहे. बरोबर आहे ना? मग महाराज खाल्लं म्हणजे अन्न पदार्थ जड आहेत, पण जड असणाऱ्या अन्नाची आपण संगती केली. बघा, जड असणाऱ्या अन्नाची संगती केली, बरं ते किती वेळ राहतं? पुन्हा आऊत बिऊत काही काम केलं, कष्ट केलं की 6-7 पर्यंत, 8 पर्यंत, फार लय जेवला असला तर 9 पर्यंत भूक लागायची नाही, पण 9 वाजता पुन्हा कावळे. बरोबर आहे ना? असंच आहे ना? जेवणानं तृप्ती होते, परंतु ही झालेली तृप्ती म्हणजे काही काळापुरती मनुष्य जडाची संगती करतो, पण जडाच्या संगतीने माणसाला तृप्ती नावाची गोष्ट नाहीये. आहे का? नाही, तृप्ती नाहीये, शांती नाहीच, कारण पुन्हा उद्भवते. जडाची संगती करतो. चला, मनुष्य जडाची संगती करतो, मनुष्य जीवाची संगती करतो. बरं, जीवाच्या संगतीत तरी त्याचं कल्याण आहे का? नाही, जीवाच्या संगतीतही कल्याण नाही, कारण जे कल्याणच नाही. काय? जो स्वतःच उपाशी, ते दुसरं त्याच्यापाशी गेल्यानंतर ते पोट भरून खाईन. दादा कसं आहे? बरं, तेही नाही लक्षात आलं तर अजून सोपं. एकादशीच्या घरी शिवरात्र गेली, एकादशीच्या घरी शिवरात्र गेली, मग काय होईल? उपाशीच मरण. काय होईल? तेही नाही लक्षात आलं तर अजून सोपं. उघड्यापाशी, आता याच्या खाली बस झाला. आता काय साऱ्या रात हिवानं मेलं, दुसरं काय? मला सांगण्याचं तात्पर्य जीवाचं तसंच आहे. जीवानं जीवाशी कितीही संगती करा, कल्याण नावाची गोष्ट नाही. आहे का? नाही. महाराज, जीवानं संगती करावी, जीवानं संगती करावी, एक तर साधूची, नाही तर जीवानं संगती करावी देवाची. देवाच्या संगतीमध्ये जीवाचं कल्याण आहे आणि साधूच्या संगतीमध्ये हे कल्याण आहे. आणि ऐका, देवाची संगती केली तर कल्याण आहे, पण देव इतक्या सहजासहजी संगतीत घेत नाही. देव इतक्या सहजासहजी आपल्या संगतीमध्ये कोणाला घेत नाही. मग महाराज, आपल्याला संगतीमध्ये घेणाऱ्या जगाच्या पाठीवर एकच तत्व आहे, त्या तत्वाला संत म्हणतात. मग महाराज, त्या संताकडं तुम्ही दुष्ट असा, तुम्ही पापी असा, तुम्ही दुराचारी असा, तुम्ही कसेही असा, तुम्ही जर का त्या साधूच्या संगतीत आले की तुमचं कल्याणच आहे. तुका म्हणणे जिने जीवनाचं भलंय कुठं? जिने संत संगष्टाने. संतांच्या संगतीमध्ये राहणं जीवनाचं कल्याण करणारे, कल्याण करणारं, भलं व्हावं, कल्याण व्हावं, हित व्हावं असं जर वाटत असेल, संतों के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
तुझं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर संतांच्या संगतीत ये. तुम्हाला आम्हाला आग्रह करतात तुकोबर आहे की तुम्ही संतांच्या संगतीत जा, तुमचं कल्याण होईल. का ते स्वतः सांगतात, देवा देवा माझ्याही जीवाचं कल्याण व्हावं असं मला वाटतंय, मग मला त्या संतांची संगत दे. बरं का हो महाराज, तुम्हाला संतांची संगती पाहिजे, पण कोणत्या संतांची संगती पाहिजे? संत नेमकं म्हणायचं कोणाला, त्यांचं नेमकं काय लक्षण आहे हे सांगत असताना तुकोबारायनं अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं, जया तुझी प्रीती. कोबराय म्हणतात, देवा मला त्यांची संगती दे. कोणाची? ज्याच्या अंतकरणामध्ये तुझ्याविषयी अखंड प्रीती, त्यांना संत म्हणा. बरं, संतांची लक्षणं करत असताना पहिलं लक्षण केलं तुकोबाराय. काय लक्षण केलं? ज्याच्या अंतकरणामध्ये देवा तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे. अखंड, खंड खंड असं प्रेम नाही, अखंड. ज्याच्या अंतकरणामध्ये तुझ्याविषयी प्रेम आहे अशा संतांची संगती दे. महाराज, आपल्याही अंतकरणात देवाविषयी प्रेम असतंच की, नसतं असं नाही, पण आपलं प्रेम खंड खंड पडल्यासारखं आहे. कसं? उदाहरणानं सांगू का? एवढंच उदाहरण सांगतो आणि सेवा समाप्त करतो. जुना काळ होता, जुना काळ. जुन्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी फार भांडे नसायचे. हे आता जर्मल, पितळी हे ते नंतरच्या काळात आले. पण त्याही पूर्वीचा काळ डेऱ्यामध्ये पाणी आणावं लागायचं. कशाने? डेऱ्यानं पाणी आणायचं. आणि ते जुन्या काळात एक बिचारी आपलं डोक्यावर डेरा घेतला, पाण्याला गेली, घडा भरला आणि घडा भरल्यानंतर लगबगीने घराकडं निघाली. तानं पारत एखादं बाळ असेल जरा रडण म्हणून लगबगीनं निघाली. पण लगबगीने निघाली, चालता चालता घसरू नये म्हणा पाय घसरला. पाय घसरला आणि पाय घसरल्यानंतर तो जी डोक्यावर डेरा होता पाण्यानं भरलेला, तो डेरा घसरल्याबरोबर, ती घसरल्याबरोबर आता डेरा काय डोक्यावरला राहीन का? तो डेरा देखील डोक्यावरून घसरला आणि असा आपटला खाली. बरं, आपटत असताना तो कसा आपटला? खाली मोठा एक दगड होता, असा धोंडा, आणि अगदी त्या धोंड्यावर तो डेरा असा पडला. मग असा पडल्यानंतर त्याचे चिरच पडन त्याला नव्हती, हाय का नाही?
नाही मग अरे हो, जर मोठ्या धोंड्यावर डेरा पडला आणि तो पाण्यानं भरलेला काय होईल? अहो तुकडे 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 होते. काय होते? तुकडे होते, तुकडे तुकडे. बघा जसे त्या घड्याचे त्या डेऱ्याचे तुकडे होतात तसे आपल्याही प्रेमाचे तुकडे तुकडे झालेले. समजून देतो कसे? बघा जसे त्या डेऱ्याचे तुकडे झाले तसे आपल्या प्रेमाचे तुकडे झाले. कसे तुकडे झाले? एक तुकडा पुरीला, एक तुकडा पोराला, एक तुकडा नातवांना, एक तुकडा असंच आहे ना. हा राहिला तर एक तुकडा द्यावाला. विठ्ठल असं प्रेम नाही, असं प्रेम नाही देवा. ज्याच्या अंतकरणामध्ये तुझ्याविषयी अखंड प्रेम आहे, ज्याचे खंड खंड तुकडे तुकडे झाले असं प्रेम नाही. केवळ तुझ्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये निखळ प्रेम आहे, निखळ. तुझं वाचोनी केशवा आणून आवडे. देवा तुझ्याशिवाय ज्याला आणू देखील आवडत नाही किंवा संत त्यांना म्हणायचं. संतांचं लक्षण करत असताना तुकोबारायांना सांगितलं, त्याची संत त्याची संत, ज्यांचा हेत विठ्ठल, ज्यांचा हेत विठ्ठली त्याची संत. मग देवा ज्याच्या अंतकरणात तुझ्याविषयी असं निखळ प्रेम आहे अशा साधूची, अशा संतांची मला संगती दे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. का हो तुकोबार आहे? त्यांची जर तुम्हाला संगती दिली तर काय कराल? ते म्हणले अहो त्यांची जर मला संगती लाभली तर मी पडून राहीन तै ठाई, उगाच संताची पायी. मग न मागे न करी काही तुझी आण विठोबा. देवा तुझी आण घेऊन सांगतो, पुन्हा तुला काही मागणार नाही. कारण त्यांची एकदा प्राप्ती झाली रे झाली की जीवनामध्ये पुन्हा दुसरं काही प्राप्त करण्याची गरजच लागत नाही. म्हणून देवा माझी प्रार्थना आहे, तुझ्या कृपेशिवाय त्यांची भेट होणं शक्य नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. जगजेठी करुणा केली देवा. तुझी जर करुणा, तुझी जर कृपा माझ्यावर झाली तर साधूची भेट होईल. साधूची भेट होणं इतकं सुलभ नाही, इतकं सोपं नाही. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या जगतामध्ये. दुर्लभम त्रयमे वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रेय. महान पुरुषाचा आश्रय मिळणं अतिशय कठीण आहे. मग देवा तुझ्या कृपेने त्यांचा आश्रय होईल. मग असे जे संत आहेत अखंड तुझ्यावर प्रेम करणारे, त्यांची मला संगती दे. अखंड जया तुझी प्रतिमज दे तयाची संगती. मग मी कमळापती तुझं बाण नानी कंटाळा. मग मला त्यांची संगती मिळाली तर मी तुझ्या बाबतीत कसल्याही प्रकारचा कंटाळा करणार नाही. मी तुझं अखंड अखंड नामचिंतन करीन. त्यांच्याच पायावर पडून राहीन तही टाई, उगाच संताची पायी. न मागे न करी काही आण तुझी गा विठोबा. देवा तुझी आण घेऊन, तुझी शपथ घेऊन सांगतो, पुन्हा मी दुसरं काही तुला मागणार नाही. एवढीच असणारी माझी मागणी, अल्प असणारी माझी वासना आहे, तुम्ही ती पूर्ण करा. काय एवढीच माझ्या अंतकरणामध्ये आवड आहे, ती तुम्ही माझी काय करा, पूर्ण करा, पूर्ण करा. आपणही भगवंताकडे एवढीच मागणी करू. गेली आम्ही 7 दिवस तुझी सेवा केली देवा. आमच्याही अंतकरणामध्ये एवढीच आवड आहे, आमच्याही जीवाचं कल्याण होणार आहे ते फक्त साधूच्या संगतीत. मग असे जे निकळ साधू आहेत त्यांची आम्हाला संगती दे. एवढीच आपणही प्रार्थना करू आणि भगवंताचं एकदा नामचिंतन करू. ज्याला हात असतील त्यांनी हात वर करा आणि मुखाने एकदा सगळ्यांनी भगवंताचं नामचिंतन करा. विठोबा Bye.
अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ मानाने कंडाळा पडून राहीन तैठा योग संदाचे पायी न मागे न करी काही तुझ्या अनगा विठोबा येतामध्ये येत अवकाश माझ्या मतीप्रमाणे अभंगाचा 2 चरणाचा थोडासा भाव तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. करविली तैशी केली कटकट वाकडी की नीट देव जाणी. झालेली सेवा भगवंताच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होऊन समर्पित करतो. मागणीचाच दिवस आहे म्हणून थोडंसं मागणीचं जरा विस्तारानं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. तुकोबराय का मागतात आणि तुकोबराय का मागत नाहीत याचा थोडासा विस्तारानं विचार करण्याचा प्रयत्न केला. असो झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. जाता जाता एक छोटीशी विनंती. आपण चैत्र महिन्यातील सप्ताहामध्ये वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु महंत रामदास बाबा यांच्या समाधी मंदिरासाठी वर्गणी बोललेलो होतो आणि ते आज या उद्या या पुन्हा या असं आजपर्यंत वेळ गेला. मला वाटतं आता सुगी बी झाली. सुगी होस तर मी बी थांबलो होतो कारण सुगी सामान्य आपला सर्व शेतकरी वर्ग आहे. शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याकडे सुगी निघल्याशिवाय त्याचा खिसा गरम. पण आपल्याला सवय खिसा गरम झाला की तिकडं नरम करायचा. येते लक्षात. माझं बोलणं बऱ्यापैकी लवकर लक्षात येतं तुमच्या. पण ऐका, आपण मंदिराचं काम जोमाने चालू आहे. ज्यांनी कुणी आपण स्वइच्छेने बोललेलो आहोत, ज्यांना शक्य असेल त्यांनी आता द्या किंवा ज्यांना शक्य नसेल आता मला आजची उद्याची कधीची तारीख द्या पुढची, त्या तारखेला येऊ. त्या तारखेला सगळेजण जमून आपण बोललेले आहेत ती रक्कम पूर्ण करू. जमन ना? म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, कारण काम आपल्याला या वर्षात पूर्ण करायचं आहे आणि ती 2 मजली काम आहे आणि काम काय थोड्या पैशाचं नाही. जवळजवळ 40-45 लाखाचा खर्च आहे. पूर्ण दगडी काम आहे, 2 मजली काम आहे. मला वाटतं 1 मजल्याचं काम आपण छावणी लेवल आणलंय, चौकटी लेवल आणलंय आणि आता माझा चालता हात बंद पडलाय. कवार चलन आहे का नाही महाराज? कारण काय अगदी संस्थांवर जवळजवळ 50-60 विद्यार्थीही राहायला आहेत. जवळजवळ 57 विद्यार्थी अध्ययन करतात आणि आम्ही कोणाकडून कसल्याही प्रकारची फीस घेत नाहीत. सर्वांना मोफत शिक्षण आहे. काही आपल्या इथली जवळपासची मंडळी आहे, आमच्या सोनेगावचे ते त्यांचा नातू आहे. काही मंडळी आपल्या परिसरातली मुलं आहेत, चिंचपूरची आहेत, इथली आहेत. सर्वांना माहीत आहे. आता मी आपल्या संस्थांना कुठलाही काही इनकमिंग सोर्स नाही आहे. आम्ही आपलं कीर्तन करतो आणि त्यांचं भागवतो. खरं सांगायला काय, ते म्हणतात आता तू आवर रे बाबा, आम्हाला भूक लागली भूक मलाही माहित आहे, कारण तुम्ही आणि मी बी सारखाच आहे. मी सकाळीच नाश्ता केलेला आहे आणि आता हे दुसरं आहे. जाऊ द्या काय आता. पण ऐका, हे सगळं या गोष्टीतून शक्य होणार नाही, कारण कीर्तनातून काही सगळं शक्य होत नाही. कारण आमचे कीर्तन म्हणजे आम्ही काय कुठं बोलत नाही आणि न बोलल्यामुळं कधी कधी पदर डिझेल टाकावं लागतंय, अशी बी अवस्था होती. त्याच्यामुळं त्याच्यावर काय भागणार नाही. आणि आपण स्वइच्छेनं शब्द दिलेला आहे. माझी कुणाला सक्ती नाही, कुणाला फार आग्रह नाही. आग्रह असावा पण दुराग्रह नसावा, आहे का नाही? माझा आग्रह तर निश्चितच तुमच्या चरणी राहील. का? कारण मी तुम्हाला माझ्या हक्काचे समजतोय, तुम्ही मला हक्काचं समजताय. त्याच्यामुळं माझा तुमच्यावर अधिकार आहे, तुमचा माझ्यावर अधिकार आहे. म्हणून तुम्हाला अधिकारानं बोलणार आहे, मागणार आहे आणि आपण तो सुपूर्त करावा. दिलेला शब्द एवढीच विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कारण वेळ होऊन 9ला थांबायचं होतं, यांनी 9:30 केले. त्याच्यात पुन्हा मी 5 मिनिटं एक्स्ट्राची घेतली, त्याबद्दल पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो. असं झालेली सेवा भगवंताच्या चरणावर पुन्हा एकदा भगवान दत्तात्रयांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. जाता जाता ज्यांच्या जन्म उत्सवानिमित्तानं कीर्तन आहे, सप्ताह आहे, मला त्यांचं थोडंसं आपण 2 मिनिटं भजन करू.
कारण जन्म तर झालेला आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहे, आपण मोठ्या थाटामाटात साजराही केलाय. फक्त 2 मिनिटासाठी सगळ्यांनी भगवान दत्तात्रयाचं भजन करायचे. ज्याला हात असेल त्यांनी हातानं टाळी वाजवायची आणि ज्याला मुख असेल त्यांनी मुखाने एकदा भजन करायचे. सुंदर गोडपैकी भजन करायचं. टाळ्या देता. दिगंबरा 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 दत्ता दिगंबरा Ah